56 धावांची विस्फोटक खेळी करत असताना टीम रॉयल किंग जिजा सुनील देसाई यांच्या मालकीचा संघ आणि तो मात्र अंतिम फेरीमध्ये दाखल झालाय। उपांत्य लढत क्रमांक 2 एका बाजूला टीम एसके वॉरियर्स नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतलाय आणि दुसऱ्या बाजूला फलंदाजी करत असताना आपण पाहू शकतो शार्वी 11 सलामीचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना राज कळंत्रे आणि दुसऱ्या बाजूला त्यांच्या साथीला मिस्टर पीटीपीएल गणेश शिंदे। षटक क्रमांक 1 नितीन पंचांचा इशारा सामन्याला होईल सुरुवात। उपांत्य लढत क्रमांक 2 पहिला चेंडू पहिला चेंडू अगदी बुंद्यात टाकलाय खोदून काढण्याचा प्रयत्न चेंडू पायावर जाऊन आदळतोय। ज्या प्रकारची उपांत्य लढत प्रेक्षकांना पाहायची होती अनुभवायची होती तशीच पाहायला मिळाली। फुल पैसा वसूल सामना आपल्याला पाहायला मिळाला या आधीचा आणि या सामन्यामध्ये मात्र दोन्ही संघ अगदी आपला सर्वोत्तम खेळ करत असताना उपांत्य फेरीमध्ये दाखल झालेत आणि अंतिम फेरीमध्ये दाखल होण्यासाठी एक पाऊल दूर एक सामना दूर। राज कळंत्रे लोअर फुलटॉस होता मनगटाच्या साहाय्याने डीपला क्षेत्ररक्षक आहेत चेंडूला फक्त दिशा दिली दुहेरीचा प्रयत्न केला जाईल यस त्याच दरम्यान सहजरित्या 2 धावा प्राप्त केल्या जात आहेत। धावांचा श्री गणेश होत असताना टीम शार्वी 11 2 धावा धावफलकावर श्री संदीप बागल साहेब यांच्या मालकीचा संघ पाटण तालुका रबर बॉल प्रीमियर लीग दुसरं पर्व उपांत्य लढत क्रमांक 2 नितीन कुमार यांचा हाफ ट्रॅकर चेंडू होता बॅकफुटला जवळून ऑन ड्राईव्ह लॉंग ऑन आहे डीपला एक धाव पूर्ण केली जाईल चांगली फेकी आणि यस अगदी एक धाव याच दरम्यान प्राप्त केली जाईल। गणेश शिंदे मिस्टर पीटीपीएल व्यावसायिक गटातील सातत्याने क्रिकेट गाजवलंय NMPL देखील गाजवलंय या खेळाडूने आणि आज मात्र आपल्या पाटण तालुका रबर बॉल प्रीमियर लीग मध्ये खेळत असताना अकुट्टापाचा चेंडू होता हुकचा फटका आणि एक धाव मात्र या फटक्यावर प्राप्त होईल। या सध्या गुणलेखन करत असताना संदीप देसाई सर मेंढगावचे सुपुत्र आहेत त्यांच्या माध्यमातून रवी बोरगे यांच्या अर्धशतकासाठी 201 रुपयांचं पारितोषिक अगदी त्यांना जीपे केलं जात आहे। थँक्यू सो मच संदीप देसाई सर अभिनंदन। रवी बोरगे 201 रुपये जीपे केलेत। अगदी बैठक मारण्याचा प्रयत्न चेंडू सरळ पायावर आदळतोय निर्धाव चेंडूचे होते सांगता नितीन कुंभार अगदी या सोनवडे गावचे खेळाडू आहेत। 5 चेंडूंचा खेळ झालाय 4 धावा धाव फलकावर आपण पाहतोय 1 टू गो। शेवटचा चेंडू शेष असेल गणेश शिंदे कशी कामगिरी करतील यावर लक्ष असेल। बैठक मारण्याचा प्रयत्न अगदी स्क्वेअर लेगला दिशा दिली एक धाव वेगाने पूर्ण केले दुहेरीचा प्रयत्न केला जाईल दुहेरीचा प्रयत्न केलाय रनिंग बिटवीन द विकेट लाजवाब राहिले या 2 धावेने पहिल्या षटकाची होते सांगता पहिल्या षटकाखेर टीम शार्वी 11 बिनगडी बाद 6। अगदी अचूक टप्प्यावर मारा करत असताना नितीन सोनवडे गावासाठी सातत्याने चांगले क्रिकेट खेळल्यानंतर आज मात्र पाटण तालुका रबर बॉल प्रीमियर लीग मध्ये टीम एसके वॉरियर संघासाठी खेळ करत असताना षटक क्रमांक 2 यस पंच षटक क्रमांक 2 साठी सोहम शिलार मानाईनगर आज मात्र पाटण तालुका रबर बॉल प्रीमियर लीग मध्ये कसा खेळ करतील यावर नजर असेल।
टीमची धावसंख्या धावफलकावर 6 धावा. या 4 षटकामध्ये कितपत मजल मारली जाईल, 24 चेंडूंच्या खेळामध्ये अगदी किती धावांपर्यंत मजल मारली जाईल. अंतिम फेरीमध्ये दाखल व्हायचं असेल तर तुम्हाला तुमचे सर्वोत्तम द्यावे लागतील. सर्वोत्तम खेळ सादर करावा लागेल या सामन्यामध्ये, या स्पर्धेमध्ये. उपांत्य लढत क्रमांक 2, राज ऑन स्ट्राइक. राजसाठी कमी गतीने टाकलेला बुंद्यात टाकण्याचा प्रयत्न आणि फ्लिकचा फटका खोदून काढलाय चेंडू सीमारेषा पार. पाटण तालुका रबर बॉल प्रीमियर लीग उत्तुंग षटकार. अगदी पहिला चेंडू कमी गतीने टाकण्याचा प्रयत्न, हा पहा रिप्ले तुमच्या समोर. लेग कटर टाकण्याचा प्रयत्न, अगदी फ्लिकचा फटका पाहायला मिळाला. चेंडू बॅटला ज्या प्रकारे कनेक्ट केला, टायमिंग अप्रतिम होतं. टीमची धावसंख्या 12 धावा धावफलकावर. वेगवान टाकलाय, ज्या वेगाने आला त्याच वेगाने टच अँड गो फटका लॉंग ऑनच्या डोक्यावरून, लॉंग अँड स्ट्रॉंग. चेंडू सीमारेषा पार. पीटीआर बीपीएल षटकार. या आधीचा चेंडू कमी गतीने टाकलेला आणि हा चेंडू वेगाने टाकण्याचा प्रयत्न, परंतु स्लॉट मध्ये होता. बॉटम हँडचा चांगला वापर, हाय बॅक लिफ्ट, बॅट स्विंग. आणि रबर बॉल क्रिकेटमध्ये तुम्हाला याच गोष्टींची आवश्यकता असते आणि ती मात्र राज कळंद्रे यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. कमी गतीने टाकलेला बॅकफुटला जाऊन हुकचा फटका खेळलाय. डीपला स्क्वेअर लेग आहे तैनात. अगदी सीमारेषा लगत पकडला जाईल झेल. पहिला धक्का टीम शार्वी 11 राज. 2 मोठ्या फटक्यानंतर झेलबाद स्वरूपात बॅक टू द डगआउट. पहिला चेंडू कमी गतीने टाकला, अगदी षटकार आला. दुसरा चेंडू वेगाने टाकला, षटकार आला. तिसऱ्या चेंडूवर सोहम शेलारांनी पुन्हा एकदा कमी गतीने हाताळण्याचा प्रयत्न आणि या चेंडूवर मात्र त्यांना यश प्राप्त झाले. 18 धावा धावफलकावर, 1 गडी बाद. टीम शार्वी 11 1.3 चेंडूंचा खेळ झालाय. यस, अगदी ज्या प्रकारे पाटण तालुका रबर बॉल प्रीमियर लीगला पहिल्या 2 करंडकांसाठी आपल्याला सौजन्य लाभले आदरणीय श्री सचिन येळवे साहेब. आबा, एक दिलदार व्यक्तिमत्व, आपलं मनपूर्वक आभार असेल, कारण या 2 करंडकांसाठी प्रत्येक संघ मालकाचं स्वप्न असतं. बाबूराव पाटील बॅकफुटला जाऊन आडव्या बॅटने खेळायचा होता. फलंदाज आणि यष्टीरक्षकाला दोघांनाही चकित करून चेंडू गोशांकित क्षेत्रामध्ये 22 स्वरूपात 1 धाव टीमच्या धावसंख्येमध्ये जोडली जाईल. बाबूराव पाटील 19 धावा धावफलकावर. झिंती गावचे खेळाडू आहेत. तब्बल 116 षटकार या स्पर्धेमध्ये आलेत. दुसरं षटक घेऊन सोहम शिलार 1 गडी बाद केलाय. सोहम शिलार यांचा कमी गतीने टाकलेला लेग कटर प्रकारचा चेंडू बाबूराव पाटील यांना काही समजना आणि अगदी निर्धाव चेंडूची सांगता होते. सातत्याने गोलंदाजीमध्ये विविधता आहे आणि या तुम्हाला आजच्या आधुनिक क्रिकेटमध्ये जर स्वतःचा बचाव करायचा असेल तर तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे चेंडू हाताळण्याची क्षमता असायला पाहिजे. व्हेरिएशन आहे आणि तेच पाहायला मिळते. 1 टू गो. शेवटचा चेंडू देखील कमी गतीने टाकण्याचा प्रयत्न, हुक केलाय. क्षेत्ररक्षक आहे डीपला. काऊ कॉर्नर. 1 टप्पा चेंडू सीमारेषा पार. बाबूराव पाटील ब्रँडेड फटका, चौकार. 2 षटका अखेर टीम शार्वी 11 23ला 1. 23 धावा धावफलकावर. बाबूराव पाटील, गणेश शिंदे दोन्ही फलंदाजीसाठी अगदी फलंदाज करत असताना अक्षय शिंदे साहेब उत्कृष्ट फलंदाज. गोलंदाज क्षेत्ररक्षक मालिकावीर चषक सौजन्य, आपलं मनपूर्वक आभार. पप्पू पाटील साहेब मुकादम उत्कृष्ट फलंदाज कॅश सौजन्य. सल्लागार आहेत पाटण तालुका क्रिकेट संघटना आणि विशेष सहकार्य देखील तमाम मान्यवरांचं राहिले, त्या सर्वांचा मनपूर्वक आभार. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक कॅश सौजन्य सुरेश भाईगडे साहेब. त्रिमूर्ती मोबाईल शॉप तुर्बे नवी मुंबई. प्रथम 2 करंडक सौजन्य सचिन आबा येळवे साहेब, आपलं मनपूर्वक आभार. थँक्यू सो मच आबा.
दिलदार व्यक्तिमत्व पाटण तालुक्यातील. चेंडू सौजन्य महेश येळवे आणि सुशांत टोपले साहेब आपलं देखील मनपूर्वक आभार. थँक्यू व्हेरी मच. पाटण तालुक्यावर असलेलं आपलं प्रेम असंच निरंतर राहू आणि आपल्या माध्यमातून अशाच अगदी बहुमूल्य योगदानाची आशा अपेक्षा असेल. कारण स्पर्धा कोणती असू द्या प्रत्येक मान्यवराचा हातभार अत्यंत मोलाचा असतो. षटक क्रमांक 3 गोलंदाज बॉलर नेम प्रशांत. प्रशांतचा पहिला चेंडू हाफ ट्रॅकर होता. गणेश सुरेश शिंदे आडवा बॅटने चेंडूवर केलाय. प्रहार चेंडू सीमारेषा पार. PTRBPL षटकार. मिस्टर PTPL अगदी गाजवल्या. NMPL गाजवले. गर्जना 11 कोपरखर्णी संघासाठी सातत्याने खेळत असताना या सामन्यामध्ये कशी फलंदाजी करतील. दुसरा चेंडू देखील बॅकफुटला जाऊन हुकचा फटका. डीपला स्क्वेअर लेग आहे. अगदी मंदिराच्या वरून चेंडू सीमारेषा पार. एक दर्जेदार अफलातून स्ट्रोक. षटकार. हा रिप्ले तुमच्या समोर. अगदी काय हुकचा फटका सजवलाय. ज्या प्रकारे कमालीचं टायमिंग. सलगचे 2 आलेत. प्रशांत यांच्यावर केले आक्रमण. 35 धावा धाव फलकावर. गणेश शिंदे 5 चेंडू मध्ये 15 धावांची नाबाद खेळी. सलगचा तिसरा येईल का. गोलंदाज प्रशांत यांच्यावर थोडासा दबाव असेल. झुगारून खेळ करावा लागेल. सलगचा तिसरा मारायचा प्रयत्न. बैठक फटका खेळायचा होता. अगदी पडल्यानंतर त्याच तत्परतेने उभं राहून गणेश शिंदे 1 धाव पूर्ण करतील. लेगबाई स्वरूपात 1 धाव मात्र प्राप्त केली जाईल. टीम शारवी 11 संघाच्या धावसंख्येमध्ये 1 धाव जोडली जाईल. 36 धावा धाव फलकावर. अगदी बाबूराव पाटील ओव्हरपिचचा चेंडू कव्हरच्या दिशेने ऑफ ड्राईव्हचा फटका खेळलाय. डीप एक्स्ट्रा कव्हर आहे. तैनात वेगाने आले चेंडूवर आणि त्याच वेगाने अगदी 2 धावा पूर्ण केल्या जातील. गणेश शिंदे आणि बाबूराव पाटील यांच्या माध्यमातून या दुहेरीच्या मदतीने 2.4 चेंडूंचा खेळ झालाय. 38 ला 1 टीम शारवी 11. प्रशांत यांच्यावर अगदी आक्रमण केलंय. 4 चेंडूवर धावा अगदी खर्च केल्यात प्रशांत यांनी 14. परंतु बाबूराव पाटील गणेश शिंदे कशा प्रकारची फलंदाजी करतील यावर लक्ष असेल शारवी 11 समर्थकांचं. उपांत्य फेरी पाहताय आपण. अंतिम फेरीमध्ये कोण होईल दाखल हे ठरवणारा सामना. लोअर फुलटॉस चेंडू घेतले गिरकी आणि गोलंदाजी घेतले फिरकी. चेंडू बाबूराव पाटील यांच्या बॅट मधून चिंतीगावचा ब्रँड दाखवणारा षटकार. षटकारने टीमची धावसंख्या 44. हा पहा रिप्ले तुमच्या समोर. आणि ज्या प्रकारे बाबूराव पाटील फिरले बॅट स्विंग आणि फुलटॉस चेंडूला क्रिकेटमध्ये माफी नसते आणि अगदी फलंदाजाला आवडणारा चेंडू असतो. हा पहा अगदी 2 अँगल मध्ये 44 धावा धाव फलकावर. 1 टू गो. प्रशांत यांनी धावा खर्च केल्यात या षटकात तब्बल 20. शेवटचा चेंडू. शेवटचा चेंडू अगदी खोलवर प्रकारचा चेंडू बाबूराव पाटील खोदून काढायचा होता परंतु स्वतःच्या फॉलोथ्रो मध्ये चेंडू फील्ड केला जाईल. निर्धाव चेंडूचे होते सांगता 3 षटका अखेर टीम शारवी 11 44 ला 1. 44 रन्स ऑन बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. टीम शारवी 11 प्रथमतः फलंदाजी करत असताना एका बाजूला संघ मालक सुनील बागल साहेब, दुसऱ्या बाजूला SK वॉरियर्स सुनील आळेकर साहेब. अगदी प्रत्येक संघ मालकाचा देखील आम्ही आभार व्यक्त करतोय. कोयना सुपुत्र वॉरियर्स राहुल दादा पेंढारकर साहेब, आरबी 11 पैलवान समीर दिगे साहेब, कुणाल स्पोर्ट्स संजय देसाई साहेब, MH50 फलटण सागर सुपुगडे साहेब, रेणुका देवी स्पोर्ट्स टेटमेवाडी श्री सुरेश काळलेकर साहेब, रॉयल किंग श्री सुनील देसाई साहेब, जिजा सुनील देसाई यांच्या मालकीचा संघ. षटक क्रमांक 4 गोलंदाज अमित.
आम्ही त्यांचा पहिला चेंडू गणेश यांच्यासाठी अगदी आडव्या बॅटने शॉर्टआर्म पुल करण्याचा प्रयत्न. एसटी रक्षण लाजवाब. ज्या प्रकारे चेंडू शरीरावर आदळल्यानंतर एसटी रक्षकाच्या अगदी डाव्या बाजूला जात असताना चेंडू पकडलाय. कौतुक व्हायला पाहिजे. वेगवान हाताळण्याचा प्रयत्न. दिशा खराब आहे. येस, पंचांचा इशारा. व्हाईट बॉल. अवंतर धावेने टीमची धावसंख्या 1 ने पुढे जात असताना धावफलकावर 45. अमित पुढचा चेंडू. लोअर फुल टॉस चेंडू होता. अगदी चांगल्या टप्प्यावर हाताळला जातोय. धावचीची संधी जरूर होती परंतु गणेश शिंदे अगदी चित्याच्या चपळाईने एक धाव सहजरित्या पूर्ण केली जाईल. चिखलेवाडी गावासाठी सातत्याने आम्ही त्यांनी क्रिकेट खेळलंय आणि आता मात्र आपल्या पाटण तालुक्याची रबर बॉल प्रीमियर लीग. पावसाळी क्रिकेट जरूर आहे परंतु आज पावसाने मात्र थोडीशी विश्रांती घेतली आणि आज या छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण घनसोलीचे मैदान धावांचा पाऊस पडलाय. 2 वैयक्तिक अर्धशतक आपण पाहिलेत. वेगाने हाताळण्याचा प्रयत्न. अगदी वेगाच्या नादामध्ये दिशा खराब आहे. व्हाईट +1. 2 धावा. महेंद्रसिंग धोनी सरांचं एक वाक्य, युअर डायरेक्शन इज मच मोर इम्पॉर्टंट दॅन युअर स्पीड. तुमच्या वेगापेक्षा तुमची दिशा महत्वाची असते आणि इथे दिशा मात्र खराब आहे. अमित टीमची धावसंख्या धावफलकावर 48 धावा. रन्स ऑन बोर्ड. शॉर्ट प्लेनचा चेंडू शॉर्ट पुल करण्याचा प्रयत्न. अगदी 1 धाव पूर्ण केली जाईल. एसटी रक्षक प्रशांत चेंडूवर येतील तद्वारे 1 धाव मात्र सहजरित्या प्राप्त केली जाईल. गणेश शिंदे यांचा रनिंग बिटवीन द विकेट हे मात्र अगदी उच्च दर्जाचं असतं. मग क्रिकेट कोणत्याही प्रकारचा असू द्या, कोणतीही स्पर्धा असू द्या, हा खेळाडू कडून खूप काही शिकण्यासारखं आहे. 49 धावा. 3 चेंडू शेष. हाफ व्हॉली होता. बॅकफुटला जाऊन पंच केलाय. लॉंग ऑफ आहे. अगदी पाण्यामध्ये चेंडू आडला जातोय. पहा, चिखलातून मार्ग काढत असताना क्षेत्ररक्षक 2 धावा पूर्ण केल्या जातील. फेकी देखील चांगली आहे. हे आहे पावसाळी रबर बॉल क्रिकेट. तुम्हाला चिखलातून पाण्यातून मार्ग काढून क्षेत्ररक्षण करावं लागतं. शारबी 11 संघाचं अर्धशतक धावफलकावर सरकवलं गेलंय. 51 धावा धावफलकावर. 1 गडी बाद. येस, अगदी 2 चेंडू शेष असतील. 2 टू गो. इथे मात्र काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न. अमित खराब गोलंदाजी. नो चेंडूचा इशारा. नो +1. बाय 1 गेट 1 फ्री. 2 धावा जरूर आल्यात परंतु ज्या वेळेला क्रिकेटमध्ये नो चेंडू येतो त्यावेळेला फ्री हिट घेऊन येतो. अगदी कुणाल शेठ मात्र देखील मजा घेत असताना या पावसाळी रबर बॉल क्रिकेटची ओम साई MTC आणि संपूर्ण टीम. फ्रेडचा चेंडू. फ्रेडचा चेंडू शॉर्टआर्म छॅक. क्षेत्ररक्षक आहे स्क्वेअर लेगला. डीपला 1 धाव पूर्ण केली जाईल. चेंडू पाण्यामध्ये अडला गेलाय. दुहेरीचा प्रयत्न झालाय. या फ्रेडच्या चेंडूवर 2 धावा पूर्ण केल्यात आणि या 2 धावेंवर समाधान मानावं लागेल. 14 षटकाची होते सांगता. शेवटच्या चेंडूवर आल्या 2 धावा. 4 षटकाखेर टीम शारवी 11. टीमची धावसंख्या 55. 1 टू गो. बाबूराव पाटील आणि गणेश शिंदे. गणेश शिंदे बैठक मारण्याचा प्रयत्न. चेंडू शरीरावर आदळलाय. अगदी गणेश शिंदे यांचा पेटंट फटका जरूर आहे परंतु टायमिंग करण्यामध्ये आलेलं अपयश. शेवटच्या चेंडूवर अगदी 1 लेगबाई स्वरूपात धाव आली. टीमची धावसंख्या 4 षटकाखेर 56-1. अमित यांच्या या षटकामध्ये धावा आल्या 11. गणेश शिंदे 8 चेंडूमध्ये 16 धावांची खेळी आणि बाबूराव पाटील ऑक्शन मधील महागडा खेळाडू 11 चेंडूमध्ये 19 धावा केल्यात. टीमची धावसंख्या 56. 56 धावा. 4 षटकांचा खेळ समाप्त. अंतिम षटक. अगदी कोणत्या खेळाडूच्या हातामध्ये चेंडू सोपवला जाईल, कोणता खेळाडू अंतिम षटक घेऊन येईल. स्लॉग ओव्हरचं षटक. रॉयल किंग संघ सुनील देसाई साहेब, सचिन देसाई साहेब मात्र आता अंतिम सामन्याच्या प्रतीक्षेमध्ये असतील. प्रत्येक संघ मालकाचं स्वप्न असतं की हा पहिल्या क्रमांकाचा करंडक आपल्या घरी यावा. त्यासाठी रणनीती केली जाते. कट डावपेच रचले जातात आणि आता पाहिजे रॉयल किंग संघासोबत कोणता संघ अंतिम फेरीमध्ये दाखल होईल.
56 धावा धावफलकावर 4 षटकांची होते सांगता 14च्या धावगतीने अगदी धावफलक आपण पाहतोय संभावित धावसंख्या 70 अगदी धावफलकावर लागू शकते जर याच धावगतीने धावा बनल्या तर परंतु गणेश शिंदे शेवटच्या षटकामध्ये आक्रमण करतील अंतिम षटक गोलंदाज बॉलर नेम अथर्व आलेत अंतिम षटकासाठी कर्णधाराने विश्वास दाखवलाय पहिला चेंडू अथर्व यांचा फुल टॉस आणि या फुल टॉस चेंडूवर फुल टोल वसूल केला जाईल गणेश सुरेश शिंदे मिस्टर पीटीपीएल यांच्या माध्यमातून उत्तुंग षटकार पहा रिप्ले तुमच्या समोर अगदी पहिला चेंडू अथर्व यांचा हा मात्र ज्युसी फुल टॉस यस पंच आणि पहिल्या चेंडूवर मात्र 6 धावा प्राप्त केल्या गेल्यात 2 अँगल मध्ये हा रिप्ले तुम्ही पाहू शकता अगदी बॉटमहँडचा काय वापर केलाय टीमची धावसंख्या या षटकाराच्या मदतीने जाऊन पोहोचली आहे 62 धावा धावफलकावर आक्रमण केली जातात आणि गणेश शिंदे स्लॉग ओव्हर मध्ये रौद्र रूप धारण करत असताना या षटकामध्ये किती धावा येतील धाव अगदी रनअप मध्ये काहीसा व्यत्यय आलाय गोलंदाजाने थांबणं पसंत केले दबाव असेल अथर्व यांच्यावर आणि या सामन्यामध्ये खूप काही शिकण्यासारखं असेल अथर्व यांना देखील हा चेंडू मात्र वेगवान हाताळला जातोय चेंडू सरळ जातोय पायावर आदळला निर्धाव चेंडूची होते सांगता पहिल्या चेंडूवर षटकार जरूर आल्या आणि त्यानंतर मात्र अथर्व यांनी अचूक टप्प्यावर मारा केलाय अगदी जर पाहिलं तर उद्योन्मुख खेळाडू आहेत निर्धाव खेळाडू निर्धाव चेंडू अथर्व यांच्या माध्यमातून हाताळला जातोय डॉट बॉल रामिष्टे वडीगावचे खेळाडू आहेत आणि जर पाहिलं तर अंडर 19चा खेळाडू आणि गोलंदाजी पा अगदी वाखणण्याजोगी राहिले बैठक फटका गणेश सुरेश शिंदे यांचा पेटंट फटका उत्तुंग टोले जंग पाटण तालुका रबर बॉल प्रीमियर लीगचा षटकार अगदी अथर्व यांना खूप काही शिकण्यासारखं आहे कारण समोर जर पाहिलं तर एक व्यावसायिक खेळाडू आहेत मातब्बर फलंदाज आहेत परंतु हा अनुभव त्यांना अगदी भविष्यासाठी खूप उपयोगी ठरेल कारण अथर्व एक उद्योन्मुख खेळाडू आहेत आणि ज्या वेळेला तुम्ही अशा एका मोठ्या खेळाडू समोर खेळताना तुम्हाला खूप काही शिकायला मिळेल एक चेंडू अगदी गणेश शिंदे यांचा राहिला दुसरा चेंडू अथर्व यांचा राहिला तिसऱ्या चेंडूवर आक्रमण केले 68 धावा धावफलकावर पुन्हा एकदा रनअप चुकतोय आणि या गोष्टी होतात ज्यावेळेला तुम्ही एखादी मोठी प्रीमियर लीग खेळता दबाव असतो परंतु या दबावाला झुगारून खेळ करावा लागेल हाफ वॉली बॅकफुटला जाऊन पंच केलाय परंतु पंच कळवताय डेड बॉल या फटक्याचं कौतुक व्हायला पाहिजे जरूर डेड बॉल होता परंतु ज्या प्रकारे हा फटका खेळला गणेश शिंदे यांनी आणि त्याच्यामुळेच की काय की त्यांच्यातील क्षमता अगदी या फटक्यावर दिसून आली 3 चेंडू शेष असतील या अंतिम षटकातील गणेश शिंदे नाबाद 31 धावा पुढचा चेंडू पंचांच्या उजव्या बाजूने चेंडू सोडून दिलाय हा चेंडू अगदी चांगल्या टप्प्यावर हाताळला जातोय गणेश शिंदे यांना देखील एका क्षणाला अतिरिक्त चेंडूची आशा होती परंतु व्हाईट बॉल ची कोणती आशा मात्र मावळली जाईल पंच सांगतात योग्य चेंडू आहे अथर्व चांगला चेंडू हाताळला गेलाय अथर्व यांचा हाफ ट्रॅकर चेंडू होता गणेश शिंदे आपल्या ताकदीच्या जोरावर चेंडूला फेकून दिलाय मिड विकेट सीमारेषा पार षटकार पहा अगदी 6-0 6-0-6 म्हणजेच काय तर अथर्व यांनी 5 चेंडू हाताळलेत हा पहा हाफ ट्रॅकर चेंडू होता बॅकफुटला जाऊन पुलचा फटका आणि गणेश शिंदे अशा चेंडूला कदापि माफी देणार नाहीत 74 धावा धावफलकावर 1 टू गो अथर्व चांगली गोलंदाजी राहिली आहे कारण समोर जर पाहिलं तर मातब्बर फलंदाज आहेत शेवटचा चेंडू देखील आपल्या अनोख्या स्टाईलने कमालीचा फटका पंचांकडे नजर असेल
अगदी चेंडू डीप स्क्वेअर लेगला खेळलाय. यस, पंच सांगतायत हा चेंडू योग्य दिशेला खेळलाय. फटका सीमारेषा पार. शेवटच्या चेंडूवर गणेश शिंदे यांच्या बॅट मधून आला षटकार. टीमची धावसंख्या धावफलकावर 80 धावा. गणेश शिंदे 16 चेंडू नाबाद 43 धावांची विस्फोटक खेळी. काय फटकेबाजी राहिली आहे. विस्फोटक खेळी आपल्याला पाहायला मिळाली. गणेश सुरेश शिंदे मिस्टर पीटीपीएल. अगदी गणेश सुरेश शिंदे मिस्टर पीटीपीएल 13 चेंडू मध्ये अगदी 16 चेंडू मध्ये 43 धावांची विस्फोटक खेळी. एकदा गणेश शिंदे यांच्यासाठी जोरदार टाळ्या व्हायला काय हरकत आहे, कारण फलंदाजी अगदी विस्फोटक आक्रमक आणि लाजवाब केली आहे. 81 धावांचं लक्ष्य असेल टीम एसके वॉरियर्स. 81 रन्स टू विन. एक्क्याऐंशी धावांचं भलं मोठं आव्हान. अगदी हा सामना उपांत्य लढतीचा आहे. सामना मोठा आहे म्हणजे लढत देखील मोठी पाहायला मिळेल. या सामन्यामध्ये 81 धावांचा जर पाठलाग करायचा असेल तर ज्या प्रकारे गणेश शिंदे बाबूराव पाटील यांनी फलंदाजी केली आहे ना, त्या प्रकारे एसके वॉरियर्स संघाला फलंदाजी करावी लागेल. कारण उपांत्य लढत आपण पाहतोय आणि तुम्हाला जर अंतिम फेरीमध्ये दाखल व्हायचं असेल तर तुम्हाला तुमच्यातील सर्वोत्तम खेळाचं प्रदर्शन करावं लागेल. प्रथम 2 चषक सौजन्य सचिन येळवे साहेब. आबा आपलं देखील मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. प्रत्येक मान्यवराने या स्पर्धेला बहुमूल्य योगदान दिले आहे. उत्कृष्ट फलंदाज कॅश सौजन्य पप्पू पाटील मुकादम, थँक्यू व्हेरी मच. उत्कृष्ट फलंदाज गोलंदाज क्षेत्ररक्षक मालिकावीर करंडक सौजन्य अक्षय शिंदे साहेब. आपलं देखील आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतो. पाटण तालुका रबर बॉल प्रीमियर लीग महेश येळवे साहेब, सुशांत टोपले साहेब चेंडू सौजन्य संपूर्ण स्पर्धेला लाभले आहेत. मालिकावीर कॅश सौजन्य गणेश देसाई साहेब दादा, आपलं देखील मनपूर्वक आभार व्यक्त करतो आम्ही आयोजन कमिटीच्या माध्यमातून. कारण आपल्या सहकार्याशिवाय ही स्पर्धा पार पडली नसते. अगदी आमच्या त्याचबरोबर आमच्या मराठी सिरियलमध्ये काम करणारे अर्थातच रविदादा साळुंके साहेब, मी विनंती करेन सर, आपण या नुकतीच मराठी सिरियल चालू आहे भेट लागलं प्रेमाचं, त्याच्यामध्ये त्यांना मराठी सिरियल मध्ये तुम्ही काम करताना पाहता विविध भूमिकेमध्ये, अगदी पोलीस ISI या भूमिकेमध्ये त्यांना काम करताना तुम्ही पाहता. रविदादा साळुंके सर, मी विनंती करेल आपण या व्यासपीठावरती प्लीज. आपलं मनपूर्वक अधिक स्वागत असेल पाटण तालुका रबर बॉल प्रीमियर लीग मध्ये. उपांत्य लढत क्रमांक 2, पहिल्या डावाचा खेळ समाप्त झालाय. 81 धावांचं लक्ष्य टीम एसके वॉरियर्स आणि पावसाचं देखील आगमन झालंय. षटक क्रमांक 1 गोलंदाजीसाठी सज्ज होतील स्वतः कर्णधार गणेश शिंदे, 2 सलामीचे फलंदाज प्रशांत आणि त्यांच्या साथीला. पहिला चेंडू अगदी अचूक टप्प्यावर हाताळला जातोय. यष्टिरक्षकाकडून अगदी थोडीशी चुकी झाली, त्या दरम्यान मात्र एक धाव पूर्ण केली जाईल. चला टीम एसके वॉरियर्स, आपला अतिरिक्त खेळाडू प्लीज पाठवा.
प्रशांत आणि राहुल दोन सलामीचे फलंदाज पहिल्या चेंडूवर एक धाव आले आणि आता मात्र पावसाचं देखील आगमन झाले. या मुसळधार पावसामध्ये या धावांचा पाऊस पडेल का? चेंडू पडल्यानंतर अगदी वेगाने सरळ जातो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. पंचांचा इशारा, व्हाईट बॉल. एक अतिरिक्त धाव धावसंख्येमध्ये जोडली जाईल. 2 धावा धाव फलकावर. आता मात्र फलंदाजी करत असताना तुम्हाला जास्तीचे प्रयत्न करावे लागतील कारण पाऊस पडलाय, खेळपट्टी ओली झाली आहे. अकुटप्पाचा चेंडू होता, पुलचा फटका. व्हॉट अ शॉट! काय फटका सजवलाय प्रशांतांच्या बॅट मधून. चेंडू सीमा पार, षटकार. वेगाने हाताळण्याचा प्रयत्न झाला चेंडू. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये बॉलर बॅक ड्राईव्ह. कोणती धाव मात्र या चेंडूवर प्राप्त होणार नाहीये. राहुल आणि प्रशांत अगदी पायावर टाकण्याचा प्रयत्न. व्हाईट +1 यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये बॉसन आपण पाहतोय. आज मात्र दिवसभरामध्ये बॉसनचं यष्टीरक्षण चांगलं राहिलंय. यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये अगदी पाचच्या सामन्याचा विचार केला तर 3 झेल पकडले आणि आता मात्र या सामन्यामध्ये कसं करतील क्षेत्ररक्षण ते पाहायचंय. वेगाने चेंडू हाताळण्याचा प्रयत्न. चेंडू हवेत खेळलाय. अगदी या मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहेत तैनात. प्रशांत दुहेरीचा प्रयत्न करायचा होता परंतु आपल्या सहकार्याने थांबवलाय. एका धावेवर समाधान मानावं लागेल. या सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या धावफलकावर दुहेरी अंकांमध्ये जाऊन पोहोचले. 11 धावा धावफलकावर. अकुटप्पाचा चेंडू हाताळण्याचा प्रयत्न. गती अतिरिक्त पाहायला मिळाली. 22 स्वरूपात 1 धाव. अगदी अशा वेळेला तुम्ही यष्टीरक्षण करणं खूप कठीण असतं हेच आपल्याला पाहायला मिळतंय कारण चेंडूने पडल्यानंतर स्किट झाला. 1 टू गो. शेवटचा चेंडू देखील यष्टीरक्षण. या चेंडूवर मात्र लाजवाब बॉस यांचं पाहायला मिळतंय. निर्धाव चेंडूची होते सांगता पहिलं षटक समाप्त. पहिल्या षटकाखेर टीम SK वॉरियर्स 81चा पाठलाग करत असताना बिनगडी बाद 12 धावा. पहिल्या षटकामध्ये 12 धावा अगदी धावफलकावर नोंद केल्या टीम SK वॉरियर्स. सुनील आळेकर साहेब यांच्या मालकीचा संघ. 81चा पाठलाग करायचा आहे. लक्ष्य कठीण आहे परंतु अशक्य नाहीये कारण क्रिकेटच्या खेळात अशक्य असं काहीच नसतं. तुम्हाला प्रयत्न करावे लागतात. चोवीस चेंडू 69 धावांची आवश्यकता. 12 धावा. धाव फलकावर. 24 चेंडू मध्ये 69. बाबूराव पाटील अष्टपैलू खेळाडू. षटक क्रमांक 2. बाबूराव पाटील यांचा वेगवान चेंडू अगदी फलंदाजाला बीट करून यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावतोय. बॉस यांचं यष्टीरक्षण आज चांगलं राहिलंय. ज्या प्रकारचं यष्टीरक्षण आपल्याला पाहायला मिळालंय. बॉस यांचा झेल पकडलेत आणि चांगले चेंडू देखील अडवले जात आहेत. हा फॉली चेंडू होता. युवराज सिंग सरांच्या स्टाईलने चेंडूला फेकून दिला. डीप स्क्वेअर लेग सीमा रेषा पार. प्रशांत यांच्या बॅट मधून पाटण तालुक्याचा ब्रँड दाखवणारा उत्तुंग षटकार. पहा रिप्ले तुमच्या समोर. हाय बॅक लिफ्ट, बॅट स्विंग, बॉटम हँडचा वापर, टायमिंग. काय फटकेबाजी चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. प्रेक्षकांचं देखील मनोरंजन झालं असेल या फटक्यावर. प्रशांत डावखुरे आताचे खेळाडू आहे. चिखलेवाडी गावासाठी सातत्याने क्रिकेट खेळत असताना आता मात्र आपल्या तालुक्याची प्रीमियर लीग खेळताय. टीमची धावसंख्या धावफलकावर 18 धावा. आज चिखलेवाडी गावचं नाव संपूर्ण पाटण तालुक्यामध्ये
हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न शरीरापासून दूर टाकलाय. येस, पंचांचा इशारा. वाईट बॉल. बाबूराव पाटील अगदी षटकारानंतर मात्र फलंदाजाला शांत ठेवण्याचा प्रयत्न करतायत, परंतु तुम्हाला अचूक टप्प्यावर गोलंदाजी करावी लागेल. प्रशांत फ्लिकचा फटका. एक धाव मात्र गोशांकी क्षेत्रामध्ये प्राप्त होईल. एक धाव टीमच्या धावसंख्येमध्ये जोडली जाईल. टीमची धावसंख्या 20. 3 चेंडू शेष या षटकातील. एकेरी दुहेरीने एसके वॉरियर्स संघ विजयापर्यंत पोहोचणार नाहीये. ठराविक अंतराने तुम्हाला आक्रमण करावी लागतील, मोठे फटके खेळावे लागतील. फुल टॉस चेंडू विकेट करण्याचा प्रयत्न. चेंडू अगदी बॅटच्या बॉटमला लागलाय. स्वतः यष्टीरक्षक बॉस येथील चेंडूवर तद्वर एक सिंगल प्राप्त केली जाईल. या सिंगलने प्रशांत आणि राहुल यांच्या माध्यमातून स्ट्राइक रोटेट केली जाईल. अगदी अंतिम लढतीकडे लक्ष असेल. रॉयल किंग संघ अंतिम फेरीमध्ये दाखल झालाय. दुसरा संघ कोणता असेल यावर मात्र देखील प्रत्येकाची नजर असेल. जीजा सुनील देसाई सचिन देसाई यांच्या मालकीचा संघ. आणि आता मात्र प्रत्येक रॉयल किंगचा समर्थक स्लॉट मध्ये होता. राहुल यांच्या बॅट मधून चेंडू जाईल रस्त्यावर फेकून दिलाय. प्लॉटच्या बाहेर चेंडू सीमा पार. षटकार. अगदी मोठ्या फटक्यांची नितांत आवश्यकता होती. 27 धावा धाव फलकावर. बाबूराव पाटील यांच्यावर केलेलं आक्रमण. हा पहा रिप्ले तुमच्या समोर. स्वतःसाठी जागा बनवली आणि चेंडूला मात्र त्याची जागा दाखवली आहे. राहुल आणि प्रशांत दोन्ही सलामीचे फलंदाज. हा पहा रिप्ले तुमच्या समोर 2 अँगलने दाखवला जातोय. आणि ही खासियत आहे ओम साई MTC या युट्यूब चॅनलची. अक्षय शेठ म्हात्रे, कुणाल शेठ म्हात्रे 81-82 खोनी गाव. आज मात्र या युट्यूब वाहिनीने संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रामध्ये आपल्या नावाची नोंद घेण्यामध्ये भाग पडलाय. 1 टू गो. शेवटचा चेंडू देखील वेगाने हाताळण्याचा प्रयत्न. लेग स्टंप सोडून चेंडू अगदी व्हाईट बॉल. अवांतर धाव टीमच्या टोटल मध्ये जोडली जाईल. 28 धावा धाव फलकावर. काय फटकेबाजी चालू आहे. ज्या प्रकारे लक्ष मोठं आहे, परंतु काय फलंदाजी. दबाव पाहायला मिळतोय. दबाव आणि दबाव. वाईट +1 या 2 धावेने टीमची धावसंख्या धावफलकावर जोडली जाईल. टीमची धावसंख्या धावफलकावर 30. 1 टू गो. बाबूराव पाटील यांनी 18 धावा खर्च केल्यात आणि या 18 धावा अगदी टीमची डोकेदुखी वाढवणारे असेल का हे पाहायचंय. खराब गोलंदाजी. अतिरिक्त धावांवर तुम्हाला अंकुश ठेवावा लागेल, कारण अतिरिक्त धावा रोखाव्या लागतील. चला थोडंसं फास्ट खेळा प्लीज. शेवटचा चेंडू स्लॅश करण्याचा प्रयत्न. 1 धाव मात्र प्राप्त केली जाईल या शेवटच्या चेंडूवर. 2 षटकांची होते सांगता. 2 षटकाके टीम एसके वॉरियर्स बिनगडी बाद 31. 18 चेंडूच्या खेळामध्ये धावा करायच्या आहेत 50. 50 रन्स टू विन इन रिमेनिंग 18 बॉल्स. टीम एसके वॉरियर्स. शिवाजी तो बॉस यांच्यासाठी एक पारितोषिक आलंय. जानी ग्रुप बॉस यांनी जर डाईव्ह मारून झेल पकडला तर 555 रुपयांचं पारितोषिक जाहीर झालंय. जानी ग्रुप 18 चेंडू मध्ये करायच्यात 50 धावा. लक्ष मोठं नाहीये. जर प्रयत्न केले तर हे लक्ष आवाक्यात असेल.
षटक क्रमांक 3 गोलंदाज राज कळंत्रे. पहिला चेंडू आखूड टप्प्याचा हाताळण्याचा प्रयत्न, हुकचा फटका. एक धाव मात्र या फटक्यावर प्राप्त होईल. राज कळंत्रे षटक क्रमांक 3 साठी सज्ज झालेत. प्रशांतला तर शांत बसून चालणार नाहीये, कारण 18 चेंडू मध्ये करायचे आहेत 50. प्रशांत नाबाद 16 धावांवर खेळत असताना मोठ्या फटक्यांच्या प्रतीक्षेत आहे टीम SK वॉरियर्स. इथे मात्र पुढे टाकलेला चेंडू आणि पहा ज्या प्रकारचा फॉलो थ्रू दाखवतात. क्रिकेट मधील मादक सौंदर्य, टायमिंग, टेक्निक, टेम्परामेंट. प्रशांतांच्या बॅट मधून चेंडू सीमारेषा पार, षटकार. रिप्ले पाहणं खूप इंटरेस्टिंग असेल. अगदी हा मिडल अँड लेग स्टंपवर टाकलेला चेंडू आणि प्रशांत एक डावखुरे हाताचा विस्फोटक फलंदाज जाणला जातो पाटण तालुक्यातील. आक्रमण सातत्याने करत असताना कमालीचा फटका. 9 चेंडू मध्ये नाबाद 22 धावा आणि पहा अगदी फटका खेळल्यानंतर अगदी चेंडूकडे पाहत असताना 38 धावा धाव फलकावर. पुढचा चेंडू घेऊन राज कळंत्रे सज्ज होतील. हा फॉली होता, बॅकफुटला जाऊन पंच केलाय. क्षेत्ररक्षक आहे काऊ कॉर्नरला, डीपला अगदी राहतील दूरवर. चेंडू सीमारेषा पार. प्रशांतांच्या बॅट मधून PTR BPL चौकार. अगदी मोठे फटके खेळले जात आहेत. 42 धावा धाव फलकावर. SK वॉरियर्स हार मानायला तयार नाहीये. राज यांच्यावर केलंय आक्रमण. 42 धावांचं अगदी धाव फलकावर आपण नोंद पाहतोय. विजयासाठी लक्ष्य 81 धावांचं आहे, परंतु कठीण नाहीये. लक्ष्य मोठं आहे, सामना त्यापेक्षा मोठा. प्रशांत नाबाद 26 धावा 10 चेंडूंचा सामना केलाय. राज आता मात्र अगदी वेगळ्या अँगलने गोलंदाजी करतील. पंचांच्या डाव्या बाजूने सज्ज होत असताना प्रशांत आणि त्यांच्या साथीला राहुल. चला थोडंसं फास्ट खेळा प्लीज, विनंती असेल दोन्ही टीम. उपांत्य लढत आपण पाहत आहे. अगदी दोन्ही संघ हार मानायला तयार नाहीयेत. 42 धावांची नोंद धाव फलकावर. पुढचा चेंडू. हा चेंडू देखील बॅकफुटला जाऊन पुलचा फटका सजवलाय. मिड विकेट स्क्वेअर लेगच्या दरम्यान क्षेत्ररक्षक आहे. अगदी पाण्यातून मार्ग काढत असताना कॅचेस विन द मॅचेस असं म्हटलं जातं. पकडा कॅच, जिंका क्रिकेटची अद्भुत मॅच. प्रशांतांचा पकडलाय झेल. पहिला धक्का टीम SK वॉरियर्स. प्रशांत अगदी वैयक्तिक 26 धावांची विस्फोटक खेळी करून बॅक टू द डगआउट. हा पहा रिप्ले तुमच्या समोर. अगदी एका क्षणाला असं वाटलं की एक हात निसटला बॅट्सवरून, परंतु क्षेत्ररक्षण पहा ज्या प्रकारचं क्षेत्ररक्षण प्रकाश यांनी झेल पकडला. हा झेल होता की मॅच होती याचं उत्तर देखील आपल्याला उर्वरित खेळामध्ये प्राप्त होईल. नवीन फलंदाज उद्योन्मुख खेळाडू आहेत सोहम शेलार. 14 चेंडू मध्ये 39 धावांची आवश्यकता या सामन्यामध्ये. अद्याप अंतिम फेरीमध्ये दाखल व्हायचं असेल तर एकाला धावा करायच्या आहेत आणि एकाला धावा वाचवायच्या आहेत. दोन्ही टीम अगदी आपली अस्तित्वाची लढाई. टीमची धावसंख्या 42 धावा. 42 ला 1, 2 चेंडू शेष. राज कळंत्रे. सोहम शेलार पहिला चेंडू विकेट करण्याचा प्रयत्न. पंच सांगतायत व्हाईट बॉल. अवांतर चेंडू अगदी पायावर टाकण्याचा प्रयत्न केला जातोय. या अतिरिक्त धावेने टीमची धावसंख्या 43. 4 चेंडूंचा खेळ झालाय. सोहम शेलार ऑन साइडला अगदी चेंडूला वळवलाय. एकदा पूर्ण केली जाईल का? येस, अगदी कॉलिंग मात्र चांगली आहे. धावचीची संधी जरूर होती, परंतु फेकी थोडीशी करा पाहायला मिळते. 2 धावा पूर्ण केल्यात सोहम आणि राहुल यांच्या माध्यमातून. या 2 धावेच्या मदतीने टीमची धावसंख्या धावफलकावर 45 धावा. 45 रन्स ऑन बोर्ड.
13 चेंडूमध्ये 36 धावांची आवश्यकता. अगदी कठीण नाहीये सामना. विचार केला तर दोन्ही बाजूला जाऊ शकतो. शेवटचा चेंडू आपल्या अनोख्या स्टाईलने सोम शेलार यांनी हवेत खेळलाय. चेंडू सीमारेषा पार. इट्स अ फॅब्युलस फॅन्टॅस्टिक स्ट्रोक. षटकार. आणि या षटकाराने मात्र समीकरण बदललं जाईल. टीमची धावसंख्या धावफलकावर 51 धावा. 12 चेंडूमध्ये करायचे आहेत 30 धावा. 30 रन्स टू विन इन रिमेनिंग 12 बॉल्स. टीम SK वॉरियर्स. बारा चेंडू 30 धावांची आवश्यकता. हा पहा रिप्ले तुमच्या समोर अगदी 2 स्क्रीन मध्ये दाखवला जातोय. गुडघ्याच्या लेंथला चेंडू होता आणि तिथून त्यांनी लाईन मात्र पिक केली. चेंडूला अगदी मिड विकेट सीमारेषा बाहेर फेकून दिलाय. काय टायमिंग, अप्रतिम टायमिंग. बारा चेंडू 30 धावांची आवश्यकता. अगदी सामना मात्र दोलायमान अवस्थेमध्ये येऊन टेपलाय. येस अगदी 12 चेंडू मध्ये 30 धावांची आवश्यकता. टीम SK वॉरियर्स. एका बाजूला टीम शार्वी 11 त्यांच्या विरोधात SK वॉरियर्स. षटक क्रमांक 4 गोलंदाज प्रकाश आलेत. आणि पहा मैदानामध्ये स्वच्छ सूर्यप्रकाश देखील आपल्याला पाहायला मिळतोय. पाऊस गेल्यानंतर हा सूर्यप्रकाश. प्रकाशचा पहिला चेंडू आडव्या बॅटने खेळायचा होता. यष्टीरक्षक गणेश शिंदे चेंडू पकडतील. कोणती धाव मात्र या चेंडूवर प्राप्त होणार नाहीये. प्रत्येक चेंडूवर वेगळी घडामोड पाहायला मिळते आणि या मात्र चेंडूवर कोणती धाव प्राप्त आली नाहीये. आता सामन्याचं समीकरण प्रत्येक चेंडूवर बदललं जाईल. प्रत्येक चेंडूवर वेगळं समीकरण. 11 चेंडू 30 ची आवश्यकता. वेगाने चेंडू हाताळण्याचा प्रयत्न. अगदी पडल्यानंतर चेंडू हलकासा कट होतोय. सरळ जातोय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडू. डॉट बॉल. राहुल आणि सोहम या दोन्ही फलंदाजांना मात्र प्रयत्न करावे लागतील. आता यष्टीरक्षक अगदी यष्ट्यांना खेटून उभे आहेत. गणेश शिंदे. फुल लेनचा चेंडू होता. शिवाजी यादव बॉस चेंडूवर वेगाने आले. चांगलं क्षेत्ररक्षण आणि फेकी देखील चांगली होत असताना काऊ कॉर्नरला क्षेत्ररक्षण करत असताना शिवाजी यादव बॉस. एक धाव पूर्ण केली जाईल या सिंगलने. इथे मात्र स्ट्राईक रोटेट केली जाईल. सोम शेलार स्ट्राईक वरती येतील. टीमची धावसंख्या धावफलकावर 52 धावा. दोन्ही संघ मात्र अस्तित्वाची लढाई मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. उपांत्य लढत आपण पाहताय. क्रमांक 2 पाटण तालुका रबर बॉल प्रीमियर लीग. 3 चेंडू मध्ये अवघी 1 धाव खर्च केली आहे प्रकाश यांनी. या संघासाठी चांगली कामगिरी करत असताना गोलंदाज प्रकाश. प्रकाश यांचा हा चेंडू अगदी हेलिकॉप्टर उडवलाय. क्षेत्ररक्षक आहे डीपला. झेलची संधी असेल आणि या संधीचं करतील सोनं. फटका फसला सोम यांचा. झेलबाद स्वरूपात फलंदाज सोम. बॅक टू द डगआउट. दुसरा धक्का टीम SK वॉरियर्स. 52-2. हा पहा रिप्लाय तुमच्या समोर अगदी टीव्ही स्क्रीनवर पाहू शकता. हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न परंतु चेंडूला अगदी उंची प्राप्त झाली. लांबी प्राप्त करण्यामध्ये अपयश आला आणि हेलिकॉप्टर उडवलं सोहम शेलार यांनी. आणि गणेश शिंदे यांचे देखील एक्सप्रेशन आपण पाहू शकता. आता मात्र सामन्याचं समीकरण पुन्हा एकदा बदललं जाईल. 8 चेंडू मध्ये करायचे आहेत 29 धावा. परंतु प्रकाशांचं कौतुक करावं लागेल. 4 चेंडू हाताळलेत प्रकाशांनी आणि अवघी 1 धाव खर्च केली आहे.
प्रकाश लोहार सळवेगावचे खेळाडू आहेत. येस अगदी रनअप मध्ये व्यत्यय आलाय. नवीन फलंदाज अमित. फुलटॉस चेंडू होता अमित यांच्यासाठी. अगदी सुवर्ण संधी होती, दिशा पाहिली जाईल. येस अगदी पंचांचा इशारा येतोय. एक धाव. स्वतःवर नाराज असतील. हे असतं पावसाळी रबर बॉल क्रिकेट. 180 अंशाच्या मैदानामध्ये तुम्हाला अगदी मैदानाची भौगोलिक रचना पाहून तुम्हाला कामगिरी करावी लागते, फलंदाजी करावी लागते. एक धाव मात्र या चेंडूवर आल्यानंतर 5 चेंडूंचा खेळ झालाय. 53 धावा धावफलकावर. प्रकाशांची चांगली गोलंदाजी. 1 टू गो. शेवटचा चेंडू देखील अगदी बुंद्यात टाकलाय. यष्टीरक्षण चांगलं होत असताना गणेश शिंदे यांचं गोलंदाजी अगदी अफलातून राहिली आहे. अवघ्या 2 धावा खर्च केल्या प्रकाशाने या षटकामध्ये. 6 चेंडू मध्ये विजयासाठी एसके वॉरियर्स 28 धावांची गरज. जिथे समीकरण होतं 12 चेंडू मध्ये 30 धावा, तिथे मात्र समीकरण बदललं. प्रकाश आले आणि या सामन्यामध्ये आपल्या नावाचे प्रकाश टाकलाय. 6 चेंडू 28 धावांची आवश्यकता. सहा चेंडू 28 ची आवश्यकता. प्रकाश लोहार काय गोलंदाजी हाताळली आहे. अवघ्या 2 धावा खर्च केल्या प्रकाशांनी. अंतिम षटकासाठी गोलंदाज प्रवीण. 6 चेंडू 28 म्हणजेच काय तर तुम्हाला 5 मोठे फटके खेळायचे आहेत. 6 मधले 5 तुम्हाला बाहेर मारायचे आहेत. प्रवीण यांचा पहिला चेंडू अगदी पंच डेड चेंडूचा इशारा करतील. येस अगदी पहिलाच खराब चेंडू हाताळला जातोय. 6 चेंडू मध्ये 28 गोलंदाजाला फक्त 2 चांगले चेंडू हाताळायचे आहेत, कारण सामना दोन्ही बाजूला जाऊ शकतो. उपांत्य लढत आपण पाहताय. उपांत्य लढत क्रमांक 2. 6 चेंडू 28 ची गरज. टीम एसके वॉरियर्स. चला थोडस स्पीडअप करा प्लीज. मॅचचा रिदम तोडू नका. 6 चेंडू 28. गोलंदाज प्रवीण. पहिला चेंडू लोअर फुलटॉस होता. या फुलटॉस चेंडूला लॉंगॉनच्या डोक्यावरून अगदी कॅमेरामॅनला दिली जाते मानवंदना. चेंडू सीमारेषा पार. षटकार सामन्यामध्ये नवसंजीवनी निर्माण करून देणारा. आता मात्र सामना जिवंत झालाय. 5 चेंडू मध्ये करायच्यात 22 धावा. पहिल्या चेंडूवर आक्रमण केले फलंदाज राहुल यांनी. आक्रमण केले प्रवीण यांच्यावर. 5 चेंडू मध्ये करायचे आहेत 22 धावा. दुसरा देखील फुलटॉस चेंडू आहे, परंतु इथे मात्र खराब शॉट सिलेक्शन म्हणावं लागेल. 1 धाव मात्र या फटक्यावर प्राप्त होईल. फुलटॉस चेंडू होता. अगदी तुम्हाला ऑन साइडला तुम्ही कुठेही खेळू शकला असता, परंतु बॅटच्या बॉटमला लागला चेंडू आणि ते मात्र गोलंदाज नक्कीच सुदैवाने बचावलेत मी तर म्हणेन. या चेंडूवर आली 1 धाव. टीमची धावसंख्या धावफलकावर 60 धावा. 4 चेंडू 21. 4 चेंडू मध्ये 21 ची गरज असताना अगदी चांगल्या टप्प्यावर चेंडू हाताळला जातोय. 1 धाव मात्र प्राप्त केली जाईल. आता मात्र सामना पूर्णपणे खुला झालाय. टीम शार्वी 11 संघाच्या माध्यमातून त्यांचे समर्थक खुश असतील, कारण त्यांना अंतिम फेरीमध्ये रॉयल किंग बरोबर खेळण्याची संधी प्राप्त होईल. कारण एका करंडकाचा मानकरी होण्याची संधी तुम्हाला प्राप्त होईल. सामना अगदी गोलंदाजांनी फिरवला असं म्हणावं लागेल, कारण पहिल्या डावामध्ये ज्या प्रकारे गणेश शिंदे यांची बॅट तळपली, दुसऱ्या डावामध्ये शार्वी 11 संघाच्या गोलंदाजांनी कामगिरी मात्र उल्लेखनीय केली आहे. 3 चेंडू 21 समीकरण. सामन्याची औपचारिकता शिल्लक आहे. तीन चेंडू मध्ये 21 करायचे आहेत. अगदी चेंडू सरळ जातोय 22 स्वरूपात गोलशंकी क्षेत्रामध्ये. आता मात्र सामना पूर्णपणे टीम शार्वी 11 संघाच्या बाजूने झुकलाय. संदीप बागल साहेब यांच्या मालकीचा संघ आणि दुसऱ्या बाजूला एसके वॉरियर्स सुनील आळेकर साहेब यांच्या मालकीचा संघ. पहिल्या डावामध्ये अगदी जास्तीच्या धावा खर्च केल्या टीम एसके वॉरियरच्या गोलंदाजाने, त्यामुळेच की काय 81 धावांचं मोठं आव्हान आणि ते पार करत असताना मात्र 61 पर्यंत मजल मारले. 2 चेंडू मध्ये 20 ची आवश्यकता असताना इथे मात्र पंचांचा इशारा नो बॉल.
9 चेंडूचा इशारा, येस व्हाईट बॉल, माफ करा, व्हाईट बॉलचा इशारा केला जातोय. 2 चेंडू मध्ये 19चं समीकरण. आता सामना अगदी पूर्णपणे एका संघ विजयाच्या वनपडदी ओव्हरचा देखील इशारा केला जातोय. विजयाच्या दिशेने वाटचाल केली आहे. ऑफ ड्राईव्हचा फटका एकदा पूर्ण केली जाईल. येस अगदी मयूर घारे फेकी अंडरआर्म थ्रो जरूर केला आणि आता मात्र सामना पूर्णपणे चुकलाय. टीम शार्वी 11. चला टीम रॉयल किंग अगदी सज्ज राहा अंतिम फेरीसाठी. एक चेंडूचा खेळ शेष, अगदी औपचारिक शिल्लक आहे. शार्वी 11 अंतिम फेरीमध्ये दाखल होण्यापासून अवघा एक चेंडू दूर. एक चेंडू 18 धावांची आवश्यकता. शेवटचा चेंडू या उपांत्य लढतीतील दुसऱ्या डावातील. 1 बॉल 18. एक चेंडू 18ची आवश्यकता असताना काहीतरी वेगळे करण्याचा प्रयत्न. व्हाईट +1. या 2 धावा मात्र धावफलकामध्ये जोडल्या जातील. एक चेंडू मध्ये करायची आहेत 16 धावा. आता मात्र सामना समाप्तीच्या मार्गावर. एक चेंडू 16 धावा. एक चेंडू 16ची गरज असताना ऑन ड्राईव्ह केलाय जरूर. अंतिम फेरीमध्ये दाखल होणारा संघ ठरतोय टीम शार्वी 11. अभिनंदन टीम शार्वी 11. अभिनंदन संदीप बागल साहेब. अंतिम फेरीमध्ये अगदी 2 संघ दाखल झालेत. एका बाजूला रॉयल किंग आणि दुसऱ्या बाजूला अगदी त्यांच्या विरोधात खेळतील टीम शार्वी 11. आणि दोन्ही संघ देखील जर पाहिलं तर आजच्या दिवसातील खेळले होते. एकाच गटातील 2 संघ अंतिम फेरीमध्ये दाखल झालेत. अभिनंदन संदीप बागल साहेब. अभिनंदन गणेश शिंदे शिवाजी.